नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला विषय आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स. यामध्ये आपण पार्ट फर्स्ट मधील पहिलं चॅप्टर फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक्स आपण अभ्यासत आहोत. तर यामध्ये आपण बघितलेलं आहे. तर लॉजिकल कनेक्टिव्ह आपण बघितलेले आहे. डिफरंट लॉजिकल कनेक्टिव्ह अँड, ऑर, इफ, देन, इफ अँड ओनली इफ आणि नॉट, आणि त्याला काय म्हणतात तर हे पण आपण अभ्यासलेले आहे. तर त्याचे ट्रूथ टेबल आपण अभ्यासलेले आहे. तर त्यावर आधारित काही एक्झाम्पल्स आहेत ते आता आपण बघणार आहोत. एक्झरसाइज 1.1 मधील एक्झाम्पल आहे, तर ते आपण बघूया. तर बघा, आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे इथं. तर बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट्स अँड आर यस आर फॉल्स स्टेटमेंट्स, देन डिटरमाइन दी ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. तर खाली दिलेल्या स्टेटमेंटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथं काढायची. तर बघा, ट्रूथ टेबलचा उपयोग करून कशा पद्धतीने आपल्याला इथं ट्रूथ व्हॅल्यू काढता येते ते हे आपण बघूया. तर बघा, हा प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करूया. तर बघा कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर बघा, इथं आपल्याला काय दिलेलं आहे, तर निगेशन पी. तर पी स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला इथं, ट्रू दिलेलं आहे. म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची, टी. तर बघा, स्टेटमेंट जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय घेतो, टी घेतो. आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय घेतो, एफ. इथं टी घेतली अशा पद्धतीने. अँड निगेशन ऑफ क्यू स्टेटमेंट काय आहे, ट्रू आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने लिहून घ्यायची, टी. अँड आर आर स्टेटमेंट हे काय फॉल्स आहे, म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ. हे चिन्ह कशाचं आहे, ऑरचं. अशा पद्धतीने ह्या ट्रूथ व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. क्यू स्टेटमेंट इज ट्रू अँड आर स्टेटमेंट इज फॉल्स अशा पद्धतीने. और पी स्टेटमेंट इज ट्रू अँड आर स्टेटमेंट इज फॉल्स. तर अशा पद्धतीने ही ट्रूथ व्हॅल्यू या लिहून घ्यायची आहे. तर त्यानंतर बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता बघा, तर निगेशन ऑफ टी आपण बघितलेलं आहे. तर निगेशन ऑफ टी, तर स्टेटमेंट हे जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय येतं, एफ. आणि स्टेटमेंट हे जर एफ असेल तर त्याची निगेशन काय येतं, तर टी घ्यायचं. अशा पद्धतीने स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ते फॉल्स, आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर निगेशन काय, ट्रू. तर अशा पद्धतीने. तर बघा, निगेशन ऑफ टी, तर हे काय ट्रू स्टेटमेंट आहे, तर याचं निगेशन काय येणार आहे, तर फॉल्स येणार आहे. तर निगेशन ऑफ टी इज ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने एफ इन. बघा, फॉल्स स्टेटमेंट. अँड निगेशन ऑफ टी, तर याचं निगेशन काय येणार आहे, परत एफ अशा पद्धतीने. अँड एफ. त्यानंतर बघा, ऑर. तर बघा, हे स्टेटमेंट आपण परत लिहून घेऊया. टी अँड एफ, और टी अँड एफ. तर अशा पद्धतीने. बघा, आता नेक्स्ट स्टेपला बघा, आधी काय करायचं, हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. बघा अशा पद्धतीने. तर प्रथम हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. तर बघा, एफ अँड एफ ट्रूथ व्हॅल्यू. जर दोन स्टेटमेंट हे अँड, हे कशाचा सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल अँडचा आहे. जर दोन स्टेटमेंट हे आपण अँड या लॉजिकल कनेक्टिव्हने कनेक्ट केले तर त्याला काय म्हणतात, कंजंक्शन म्हणतात. आणि कंजंक्शन जर ट्रूथ टेबल आपल्याला माहिती आहे, तर कंजंक्शन जर ट्रूथ टेबल काय, तर केव्हा ते दोन स्टेटमेंट हे ट्रू असतात तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू केव्हा ट्रू घ्यायची. जर दोन्ही स्टेटमेंट हे जर ट्रू असतील, इथं दोन्ही स्टेटमेंट हे ट्रू असतील तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, टी येते. आणि इतर वेळेस एफ येते. तर बघा, इथं दोन्ही स्टेटमेंट काय फॉल्स आहे, म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, पी अँड एफ ची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. तर अशा पद्धतीने एफ अँड हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा, याची ट्रूथ व्हॅल्यू एफ येणार आहे. और त्यानंतर बघा, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करूया. टी अँड एफ याची ट्रूथ व्हॅल्यू
परत यप येणार आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू केव्हा असते, तर दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तेव्हाच ती काय असते, ट्रूथ व्हॅल्यू टी असते, इतर वेळेस यप असते. अशा पद्धतीने और तर याची ट्रूथ व्हॅल्यू परत काय येणार आहे, टी टी कंजंक्शन यप, टी अँड यप, तर याची ट्रूथ व्हॅल्यू यप. अशा पद्धतीने. तर बघा नेक्स्ट स्टेपला, तर बघा परत हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. बघा यप अँड यप, तर याची ट्रूथ व्हॅल्यू परत काय येणार आहे, यप येणार आहे. हे दोन्ही स्टेटमेंट काय फॉल्स आहे. यप कंजंक्शन यप, यप अँड यप, याची ट्रूथ व्हॅल्यू यप. अशा पद्धतीने. और इथं काय बघा यप और यप, तर यप और यप बघा, हे यप डिसजंक्शन यप आहे. तर डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल काय आहे, तर केव्हा केव्हा ट्रू असतात ते स्टेटमेंट, कमीत कमीत एक स्टेटमेंट हे काय पाहिजे, ट्रू पाहिजे, तेव्हा ते स्टेटमेंट काय असतं, ट्रू असतं, आणि इतर वेळेस यप असतं. तर बघा इथं दोन्ही स्टेटमेंट काय फॉल्स आहे, तर म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, यप येणार आहे. बघा यप और यप, तर दोन्ही स्टेटमेंट काय यप आहे, म्हणून डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल वापरायचा आहे. यप डिसजंक्शन यप, यप और यप, तर याची व्हॅल्यू काय येणार आहे, परत ट्रूथ व्हॅल्यू यप. तर अशा पद्धतीने बघा ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार आहे, तर यप मिळणार आहे. तर बघा अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तर बघा परत एकदा आपण समजावून घेऊया, तर कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर बघा परत एकदा, तर बघा कशा पद्धतीने हे स्टेटमेंट सॉल्व्ह करायचं. तर बघा विद्यार्थ्यांनो, तर बघा यांच्या व्हॅल्यू पुट करून घ्यायचे. पी आणि क्यू स्टेटमेंट काय दिलेले आपल्याला, ट्रू स्टेटमेंट दिलेले, अँड आर आणि एस स्टेटमेंट काय दिलेले आपल्याला, फॉल्स स्टेटमेंट दिलेले. म्हणून बघा विद्यार्थ्यांनो, तर याची पी ची ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने या किमती लिहून घ्यायच्या, यांचे ट्रूथ व्हॅल्यू. पी स्टेटमेंट काय ट्रू आहे, म्हणून यांची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची, टी घ्यायची. क्यू स्टेटमेंट हे काय ट्रू आहे, याची ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने लिहून घ्यायच्या, टी. आर ची चिन्ह ते जसेच्या तसेच लिहायचे आणि या ट्रूथ व्हॅल्यू फक्त लिहून घ्यायच्या. आर स्टेटमेंट काय फॉल्स आहे, म्हणून इथं ट्रूथ व्हॅल्यू यप येईल. क्यू स्टेटमेंट हे ट्रू आहे, ट्रूथ व्हॅल्यू टी. अशा पद्धतीने आर स्टेटमेंट फॉल्स, ट्रूथ व्हॅल्यू यप. पी स्टेटमेंट इज ट्रू, ट्रूथ व्हॅल्यू इज टी. आर स्टेटमेंट इज फॉल्स, त्याचे ट्रूथ व्हॅल्यू यप. तर अशा पद्धतीने या ट्रूथ व्हॅल्यू इथं लिहून घ्यायच्या. तर त्यानंतर बघा, तर निगेशन ऑफ टी. आता निगेशन ऑफ टी आपल्याला माहिती आहे, तर निगेशन ऑफ अ स्टेटमेंट, तर निगेशन केव्हा असतं, जर स्टेटमेंट हे ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय होतं, फॉल्स होतं, आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय होतं, ट्रू होतं. म्हणून बघा इथं निगेशन ऑफ टी, तर स्टेटमेंट काय इथं ट्रू आहे, म्हणून याचं निगेशन काय होणार आहे, फॉल्स होणार आहे. म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने यप यप लिहायची. अँड परत निगेशन ऑफ टी, स्टेटमेंट इज ट्रू, म्हणून याचं निगेशन काय घ्यायचं, यप, यप अँड यप. अशा पद्धतीने. और त्यानंतर बघा परत आपण ही स्टेप परत खाली घेतली, टी अँड यप और टी अँड यप. त्यानंतर बघा हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे अशा पद्धतीने. पुढच्या स्टेपला आपण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊया. तर त्यानंतर बघा यप अँड यप, तर याचं वाचन कसं करायचं, हे काय, तर यप कंजंक्शन यप किंवा यप अँड यप, तर याला काय म्हणतात, यप कंजंक्शन यप किंवा यप अँड यप. तर यप अँड यप, तर याचं ट्रूथ टेबल आपल्याला माहिती आहे, तर यप अँड यप. तर इथं ही व्हॅल्यू ट्रू केव्हा असते, स्टेटमेंट ट्रू केव्हा असतं, अँड मध्ये जर दोन्ही स्टेटमेंट
दोन्ही स्टेटमेंट हे जर ट्रू असतील तेव्हाच ट्रूथ व्हॅल्यू काय असते जी ट्रू असते, आणि इतर वेळेस यप घ्यायची फॉल्स स्टेटमेंट, ट्रूथ व्हॅल्यू यप. अशा पद्धतीने दोन्ही स्टेटमेंट काय फॉल्स आहे म्हणून ट्रूथ व्हॅल्यू यप. यप अँड यप. और तर इथं बघा टी अँड यप, तर याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे यप येणार आहे. तर और टी टी कंजंक्शन यप याची ट्रूथ व्हॅल्यू परत यप येणार आहे. तर अशा पद्धतीने बघा पुढच्या स्टेपला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्यायचे. तर बघा यप अँड यप, यप कंजंक्शन यप याची ट्रूथ व्हॅल्यू यप येणार आहे. और यप और यप, यप और यप, यप डिसजंक्शन यप. तर बघा यामध्ये ट्रू केव्हा असते हे स्टेटमेंट जर कमीत कमी एक स्टेटमेंट हे ट्रू असेल किंवा दोन्ही स्टेटमेंट हे जर ट्रू असतील तेव्हा याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते टी येते, ट्रू येते टी. इतर वेळेस यप घ्यायची म्हणून दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहे म्हणून इतर ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे यप येणार आहे. परत यप और यप, यप डिसजंक्शन यप, तर याची ट्रूथ व्हॅल्यू परत अशा पद्धतीने यप येणार आहे. तर बघा विद्यार्थ्यांना आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे. तर आन्सर कशा पद्धतीने लिहायचंय, द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज यप. अशा पद्धतीने आपल्याला ही ट्रूथ व्हॅल्यू इथे मिळालेली आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तर याच पद्धतीने बघा सेकंड प्रॉब्लेम. तर आपल्याला सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे इथं. तर निगेशन ऑफ पी अँड आर और यस कंडिशनल. तर याला काय म्हणतात यस कंडिशनल निगेशन ऑफ क्यू. तर इथं बाय कंडिशनल पी अँड आर. तर हे स्टेटमेंट आपल्याला दिलेलं आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट करायची. तर बघा अशाच पद्धतीने मागच्या सारखाच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. तर ट्रूथ टेबलचा इथं उपयोग करून हा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह करायचा आहे. तर चला कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो तर ते आपण बघूया. तर बघा इथं निगेशन ऑफ तर पी स्टेटमेंट, तर यांच्या किमती ट्रूथ व्हॅल्यू लिहून घ्यायच्या आहे. पी स्टेटमेंट कसं दिलेलं आहे आपल्याला ट्रू स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणून त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय घ्यायची टी अशा पद्धतीने. अँड आर स्टेटमेंट काय फॉल्स आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू यप. और यस स्टेटमेंट काय तर फॉल्स आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू यप. तर कंडिशनल त्याला हे काय इम्प्लिकेशन निगेशन ऑफ क्यू स्टेटमेंट काय ट्रू आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने. तर हे बाय कंडिशनल तर पी ट्रू अँड आर स्टेटमेंट फॉल्स. तर अशा पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने या ट्रूथ व्हॅल्यू आपण लिहून घेतल्या. त्यानंतर बघा इज इक्वल टू, तर इज इक्वल टू बघा सॉल्व्ह करूया. बघा प्रथम काय करायचे सॉल्व्ह हे ब्रॅकेट सॉल्व्ह करा. बघा तर निगेशन ऑफ टी, तर बघा निगेशन ऑफ टी काय तर स्टेटमेंट काय इथं ट्रू आहे म्हणून त्याचं निगेशन काय येणार आहे ते यप. तर अशा पद्धतीने निगेशन यप अँड यप. और यप कंडिशनल निगेशन ऑफ टी, तर निगेशन ऑफ टी काय तर स्टेटमेंट ट्रू आहे त्याचं निगेशन यप. अशा पद्धतीने ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे यप येणार आहे. तर इथं बाय कंडिशनल तर टी अँड यप, तर टी अँड यप तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे तर यप येणार आहे. तर हे काय तर कंजंक्शन आहे टी कंजंक्शन यप, तर याची ट्रूथ व्हॅल्यू अशा पद्धतीने यप. तर बघा नेक्स्ट स्टेपला आपण सॉल्व्ह करूया. तर निगेशन ऑफ, तर हे ब्रॅकेट सॉल्व्ह करूया यप अँड यप. तर यप अँड यप याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे यप येणार आहे. तर यप कंजंक्शन यप, तर कंजंक्शन मध्ये ट्रू केव्हा येतं जेव्हा दोन्ही स्टेटमेंट काय असतील ट्रू असतील. तर इतर वेळेस ट्रूथ व्हॅल्यू यप येते. त्यानंतर और, तर बघा आता यप इथं कंडिशनल यप कंडिशनल यप, तर
तर इम्प्लिकेशन कंडिशनलची कंडिशन असेल तर एफ इम्प्लिकेशन एफ. तर बघा अशा प्रकारे सिम्बॉल असेल तर याचं ट्रूथ टेबल आपल्याला माहिती आहे. तर स्टेटमेंट केव्हा ट्रू असते जर दोन्ही. तर बघा हे स्टेटमेंट फॉल्स केव्हा असतं बघा जर सेकंड स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येते एफ येते. आणि इतर वेळेस स्टेटमेंट काय येतं ट्रूथ व्हॅल्यू ही टी येते. बघा दोन्ही जर ट्रू असतील तर ट्रू येते आणि जर दोन्ही पण एफ असतील फॉल्स असतील तर स्टेटमेंट काय येतं ट्रू येतं. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे तर अशा पद्धतीने टी येते बघा विद्यार्थ्यांना. त्यानंतर बघा बाय कंडिशनल एफ. त्यानंतर पुढे सॉल्व करूया. तर निगेशन ऑफ एफ और टी. तर याची ट्रूथ व्हॅल्यू बघा ऑर मध्ये कमीत कमी बघा एक स्टेटमेंट काय जर ट्रू आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे तर टी येणार आहे. त्यानंतर एफ तर इज इक्वल टू बघा निगेशन ऑफ टी. तर निगेशन ऑफ टी बघा काय तर निगेशन ऑफ टी याचं निगेशन काय येणार आहे एफ येणार आहे. स्टेटमेंट काय ट्रू आहे तर त्याचं निगेशन घेतल्यावर अशा पद्धतीने एफ येणार आहे. तर बाय कंडिशनल एफ. तर बघा एफ बाय कंडिशनल एफ. तर डबल इम्प्लिकेशन हे काय तर बाय कंडिशनल आहे डबल इम्प्लिकेशन आहे. तर याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे दोन्ही स्टेटमेंट इथं काय फॉल्स आहे म्हणून याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे टी येणार आहे विद्यार्थ्यांना. तर अशा पद्धतीने आपल्याला इथं ट्रूथ व्हॅल्यू मिळाली टी. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ही ट्रूथ व्हॅल्यू मिळते. तर बघा तर स्टेटमेंट तर आन्सर कशा पद्धतीने द्यायचं द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज टी. अशा पद्धतीने हे उत्तर द्यायचंय. बघा विद्यार्थ्यांना अशा प्रकारे आपण पहिली एक्झरसाइज 1.1 जवळजवळ सर्व कंप्लीट केलेली आहे. तर यावर आधारित ती एक्झरसाइज काही प्रॉब्लेम राहिले असतील तर ते काय करायचे तुम्ही सॉल्व्ह करायचे. बघा इतर प्रॉब्लेम काही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेले आहे आणि राहिलेले प्रॉब्लेम काय करायचे तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा पहिली एक्झरसाइज इथं पूर्ण कंप्लीट झालेली आहे बघा विद्यार्थ्यांना. तर बघा काही अडचणी आल्या एक्झरसाइज 1.1 सोडवताना कोणतीही अडचण आली समस्या आली तर तुम्ही काय करू शकता कमेंट करू शकता. त्याचप्रमाणे समोर असलेल्या स्क्रीनवर असलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. बघा पुढील तासाला आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.